तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्रात ज्यावेळेस आपण राजकारण समाजकार्य करत असतो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आपण बऱ्यापैकी प्रत्येक गोष्टीचा शुभारंभ करत असतो। आणि त्याच छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांची काही दुरावस्था जर पाहिलं तर कुठंतरी एक मनाला खेद होतो। आणि निश्चित जर आपण एक ठिणगी म्हणून जर यामध्ये काम केलं तर काहीतरी बदल घडू शकतो। या हेतूने मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून किल्ले शिवनेरी या ठिकाणी या गड किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली। आणि त्याचबरोबरीने नंतरच्या कालखंडामध्ये धर्मवीरगड असो किंवा रायरेश्वराला त्या ठिकाणी आम्ही सर्व मावळ्यांनी शपथ घेतली की आपला महिन्यातला एक दिवस राजांसाठी छत्रपती शिवरायांसाठी द्यायचा। आणि आज ही चौथा पर्व रामशेज या किल्ल्यावर आलेला आहे। खऱ्या अर्थाने बदल किती घडतो यापेक्षा आपण नुसत्या मार्गदर्शकाच्या आणि सूचकाच्या भूमिकेत राहण्यापेक्षा आपण कर्तव्य पार पाडलं पाहिजे। ह्या भूमिकेतून काम करणारा मी कार्यकर्ता आणि माझ्याबरोबरच्या असंख्य आमच्या मावळा संघटनेचे सहकारी असो, आमच्या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी असो, हे सर्व या ठिकाणी उपस्थित असतात। आणि निश्चित काहीतरी बदल घडीन ह्या अपेक्षा आम्हाला या ठिकाणी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जातं अनेक जे गड किल्ले आहेत ते बऱ्याचदा दुर्लक्षित असल्याचं पाहायला मिळतं। त्यापैकी एक रामशेज किल्ला आहे। कुठेतरी आपण जर आता किल्ल्याची पाहणी केली तर संवर्धनाची महत्त्वाची गरज आहे। प्रत्येक किल्ल्यावर बहुतांशी प्रत्येक किल्ल्यावरच गड किल्ल्यांच्या संवर्धनाची गरज आहे। तुम्ही जर गडांची दुरावस्था पाहिली तर जरा एक कुठंतरी मनाला वेदना होतात। ज्या छत्रपती शिवरायाने पूर्ण कालखंड संघर्षात घातला आणि त्या छत्रपती शिवरायांनी ज्या वास्तू उभ्या केल्या आणि त्या जर वास्तू सुसज्ज राहिल्या नाही तर नवीन तरुणांना काय प्रेरणा आपण देणार आहे। त्यामुळं आपण सुरुवात केली पाहिजे। आणि निश्चित आम्ही सगळ्यांच्या छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने, सर्व जनतेच्या आशीर्वादाने, माझ्यासारखा कार्यकर्ता असू, या विभागाचे आमचे खासदार भगरे सर असू, आम्ही संसदेमध्ये काम करत असतो। त्यामुळे आम्ही संसदेमध्ये सुद्धा पुरातत्व खातं असो किंवा वेगवेगळ्या खात्याच्या माध्यमातून या गड किल्ल्यांसाठी कसा निधी खेचून आणता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत। तुम्ही ज्या जिल्ह्यातून अखेरचा घटका मोजतोय, दुर्लक्षित राहिलेला वाडा आहे, त्यांचे वंशजही त्याकडे फारसं लक्ष देत नाही। या सर्वच वास्तू दुर्लक्षित आहे। त्या ठिकाणी सुद्धा आम्ही निश्चित प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण ती वास्तूसुद्धा एक आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी वास्तू आहे। राजकीय प्रश्न होते काही अमोल मेटकरी काल म्हणाले की अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, अण्णा बनसोडेंनी देखील याचं समर्थन केलंय। नाही, मी आजचा दिवस माझा राजकारणासाठी नव्हे, आजचा दिवस माझ्या छत्रपती शिवरायांसाठी आहे। त्यामुळे मी या ठिकाणी कुठलं राजकीय बोलणारसुद्धा नाही। आता आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्यामुळे तुम्हाला काही राजकीय प्रश्न जर विचारायचे असेल तर त्यांना विचारू शकता। पण मी या ठिकाणी आज उपस्थित आहे, कोणी खासदार म्हणून उपस्थित नाही, तो छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून मी या ठिकाणी आज या मोहिमेमध्ये सहभागी आहे। त्यामुळे या ठिकाणी राजकीय काही बोलणार नाही। फक्त नावापुरते शिवाजी महाराज नावापुरते, संभाजी महाराज नावापुरते सगळे महापुरुष असतात, प्रत्यक्षात त्यांच्यासाठी कोणी झिजत नाही। आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या विचाराची समाजाला गरज आहे। अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव असा छत्रपती शिवराय राजा होऊन गेले, ते 18 पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा। त्या राजाने कधी द्वेष केला नाही, त्या राजाने कधी मच्छर केला नाही, सर्व समाजाला बरोबर घेऊन जीवाभावाच्या मावळ्यांच्या जीवावर हिंदवी स्वराज्याची स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले। त्यामुळं आज खऱ्या अर्थाने समाजामध्ये जो संघर्ष तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो। त्यामुळं आज समाजाला आज छत्रपती शिवरायांच्या विचाराची खऱ्या अर्थाने गरज आहे। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.